मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर नजर टाकूया आजच्या टॉप 10 महत्त्वाच्या घडामोडींवर. गेल्या काही महिन्यांपासून राज्यात ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांना उधाण आलेलं असताना आज मुंबईतील शिवाजी पार्क जिमखान्याच्या नूतनीकरण झालेल्या नव वास्तूचं उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे यांनाही आमंत्रित करण्यात आलं आहे. त्यामुळे दोन्ही नेते पुन्हा एकदा एकाच मंचावर येणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सध्या महाराष्ट्रातील आरक्षणाच्या प्रश्नावर विविध समाजांमध्ये वादाची स्थिती निर्माण झाली आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिलं जाऊ नये अशी भूमिका अनेक ओबीसी नेत्यांनी मांडली आहे. याच दरम्यान आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या एका नव्या वक्तव्याने आणखीन एक वादाला तोंड फोडले आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की नाभिक आणि धोबी समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गातून आरक्षण द्यावे. त्यांच्या या वक्तव्यामुळे ओबीसी गटातील अंतर्गत असंतोष अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जालन्यात ओबीसी आंदोलक आणि नेते नवनाथ वाघमारे यांची 4 चाकी गाडी काल एका अज्ञात व्यक्तीने पेटवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ज्या ठिकाणी नवनाथ वाघमारे यांची गाडी कॉलनीत उभी होती त्या ठिकाणी एक अज्ञात व्यक्ती हातामध्ये ज्वलनशील पदार्थ घेऊन आला आणि गाडीवर टाकून आग लावून दिली. दरम्यान यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठा अनर्थ टळला आहे. आजपासून देशात जीएसटीचे नवे दर लागू होणार आहेत. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलताना पुन्हा एकदा आत्मनिर्भर भारताचा नारा दिला दिसून वस्तू तयार करण्यासाठी देशातील लोकांची मेहनत लागली आहे. अशातच वस्तू खरेदी करा असं त्यांनी म्हटलं आहे. लघु सूक्ष्म कुटीर उद्योगांकडून मोठी अपेक्षा आहे. आपण जे तयार करू त्याची क्वालिटी जगात गौरव वाढवणारी असावी असंही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. जगविख्यात फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी लवकरच महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे मुंबई दौऱ्यावर येत असलेल्या मेस्सीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या हाताने सही केलेला फुटबॉल गिफ्ट म्हणून दिला आहे. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी फुटबॉलपटूचे आभारही मानले आहेत. फुटबॉलसह मेस्सी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर विराट कोहली, रोहित शर्मा आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्यासोबत क्रिकेट सामनाही खेळणार आहे. हा सामना 7 खेळाडूंमध्ये रंगणार असून एक विशेष इव्हेंट म्हणून त्याचे आयोजन करण्यात येणार आहे. टीम इंडियाने आशिया कप 2025 स्पर्धेत विजयी झंझावत कायम ठेवत पुन्हा एकदा पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे. भारताने साखळी फेरीनंतर सुपर 4 मध्येही पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. भारताने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम मध्ये झालेल्या या सामन्यात दणदणीत विजय साकारला. पाकिस्तानने भारतात विजयासाठी 172 धावांचं आव्हान दिलं होतं. भारताने हे आव्हान 7 बॉल आधी 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. भारताने 18.5 ओव्हरमध्ये 174 धावा करत सामना 6 विकेट्सने जिंकला. सामन्याच्या पहिल्या डावात पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज साहिबजादा फरानने अर्धशतक झळकावतच बॅटने AK-47 प्रमाणे गोळीबाराची ऍक्शन केली. तसेच दुसऱ्या डावात भारत जेव्हा फलंदाजी करत होता त्या दरम्यानचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफ मैदानातील प्रेक्षकांना हाताने एअरक्राफ्ट पाडल्याची ऍक्शन करून दाखवत आहे. महाराष्ट्रभर नवरात्र उत्सवाचा उत्सव शिगेला पोहोचला आहे. आजपासून सुरू होणाऱ्या या 9 दिवसांच्या उत्सवासाठी राज्यातील प्रमुख देवी मंदिरे तेजस्वी रोषणाईने उजळून निघाली आहेत. मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरापासून ते पुण्याच्या चतुश्रृंगी देवी मंदिर आणि नागपूरच्या कोराडी मंदिरापर्यंत लाखो भाविक दर्शनासाठी येणार असल्याने प्रशासन आणि मंदिर समित्यांनी जय्यत तयारी केली आहे. संपूर्ण महाराष्ट्र रास गरबा आणि दांडियाच्या रंगात न्हाऊन निघाला आहे. विविध शहरातील सोसायट्या, सांस्कृतिक मंडळे आणि मंगल कार्यालयांमध्ये दांडिया आणि गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 3.5 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ असलेल्या नाशिकच्या सप्तशृंगी देवीगडावर आज नवरात्र उत्सवाच्या पहिल्या माळेनिमित्त राज्यभरातून आलेल्या भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे. मध्यरात्रीपासूनच भाविकांनी गडावर येऊन देवीच्या दर्शनासाठी रांगा लावल्या असून भक्तिभावाने संपूर्ण परिसर भरून गेला आहे. कोजागिरी पौर्णिमापर्यंत चालणाऱ्या या यात्रा उत्सवाला प्रारंभ झाला असून गडावर उत्साहाचे वातावरण आहे.
धर्मवीर आनंद दिघे यांनी स्थापन केलेल्या जय अंबे माठ ट्रस्ट मार्फत दरवर्षी पार पडणाऱ्या या भव्य मिरवणुकीचा उत्साह अनोखा असतो। या मिरवणुकीत सुरुवातीपासूनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेहमीप्रमाणे उपस्थिती असते। मात्र यंदा विशेष म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे राजन विचारे आणि केदार दिघे हे देखील या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत, ज्यामुळे राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। तर अशाच बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी। आवाज इंडिया।